नवी मुंबईतली ही दृश्य आहेत। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मराठा बांधवांची जेवणाची सोय करण्यात आली आहे। 10 ते 15,000 जणांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या आमरण उपोषण करत आहे। आजचा तिसरा दिवस, 2 दिवस मराठा बांधवांची गैरसोय झाल्यानंतर मी नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन मध्ये हे दृश्य पाहू शकता। नवी मुंबई शहरामधले सिडको एक्झिबिशन मध्ये मोठ्या प्रमाणात इथे भाकरी आलेल्या आहेत, कांदा बटाटा सर्व जे जीवनावश्यक वस्तू आलेल्या आहेत। सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, ही सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे। हे भाकरी सुद्धा जे आहे ते आपल्या जिल्ह्यातून आपल्या गावातून आलेलं आहे। याच ठिकाणी जर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कांदे, वांगी, बटाटा हे जे आहे सगळे संपूर्ण जे आहेत पालेभाज्या आलेले आपण पाहू शकता। हे वांगी सुद्धा आलेले आहेत। या साईडला जर बघितले मोठ्या प्रमाणात टोमॅटो सुद्धा इथे या ठिकाणी टोमॅटो सुद्धा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा गावाकडून असेल हे संपूर्ण आणण्याचं काम केलेलं। या साईडला बघितलं तर मोठ्या प्रमाणात बिस्किट पुढे जे आहे ते सुद्धा इथे आणण्यात आलेले आहे। त्यामुळे मराठा बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टीने मराठा बांधव असेल किंवा सामाजिक संस्था असतील यांनी अखेर मदतीचा हात जसा मुंबईमध्ये दिला तसाच नवी मुंबईमध्ये सिडको एक्झिबिशन मध्ये देण्यात आलाय। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।